हॅलो, गुड मॉर्निंग एव्हरीवन. आपण ट्रान्झिशन अँड इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स या चॅप्टरमध्ये इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स या पार्टला स्टार्ट करणार आहोत. महत्त्वाचा पार्ट आहे, खूप वेळा क्वेश्चन्स पण आलेले आहेत. सो बघूया आपण की नेमकं इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स म्हणायचं कुणाला. आपण थोडंसं रिमेंबर करूया. आपण ट्रान्झिशन एलिमेंट्स हे कुणाला म्हणलं होतं, यांच्यामध्ये लास्ट इलेक्ट्रॉन्स हा n-1 डीमध्ये ॲड झाला होता. कशामध्ये ॲड झाला होता? n-1 डीमध्ये ॲड झाला होता. मीन्स लास्ट इलेक्ट्रॉन एंटर्स इन डी सबशेल ऑफ पेनाल्टिमेट शेल. आपण काय म्हणलं होतं? पेनाल्टिमेट शेल. बघा इकडे आता सपोज हा न्यूक्लियस आहे. न्यूक्लियस, अराउंड द न्यूक्लियस नंबर ऑफ शेल्स 1, 2, 3 ॲज इट इज 4 असतील किंवा एक्सेट्रा. आता ह्याच्यामध्ये सेंटरला कोण आहे? न्यूक्लियस आहे. सेंटरला कोण आहे? न्यूक्लियस आहे. आता ह्याच्यामध्ये जर आपण विचार केला तरी शेवटची शेल आहे त्याला आपण काय बोलतो? अल्टिमेट शेल. त्याच्या आतमधली कुठली आहे? पेनाल्टिमेट शेल असेल. त्याच्या आतमधली जी थर्ड वन आहे, लास्टपासून तिसरी, त्याला आपण म्हणतो अँटी पेनाल्टिमेट शेल किंवा प्री पेनाल्टिमेट शेल. जर ही शेवटची शेल n नंबर असेल तर आतमधली असते n-1. त्याच्या आतमधली असते n-2. जरी शेवटची ns असेल तर ही असते n-1d, ही असते n-2f असते. कुठली असते? n-2f. आपण ट्रान्झिशनमध्ये काय बघितलं होतं? लास्ट इलेक्ट्रॉन हा कुठे एंटर होतोय? लास्ट इलेक्ट्रॉन सेकंड लास्ट सेलमध्ये ॲड होते, म्हणजेच पेनाल्टिमेट शेलमध्ये ॲड होते, म्हणून त्याला आपण ट्रान्झिशन म्हणलं. आता इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स म्हणजे कुठले? की जो लास्ट इलेक्ट्रॉन आहे तो शेवटून तिसऱ्या शेलमध्ये म्हणजे n-2f सबशेलमध्ये ॲड होतं. n-2f सबशेलमध्ये ॲड होते. दिस सेल लाय डीप विदिन द ॲटम. ही शेल बघा ॲटममध्ये अशी खोलवरती आहे. ॲटममध्ये काय आहे? ती शेल खोलवरती आहे. ओके, इथं बघा लाय डीप विदिन द ॲटम. ॲटममध्ये ती शेल खोलवरती आहे. दुसरं इनर टू दी ट्रान्झिशन. इनर टू दी ट्रान्झिशन अँड दॅट्स वाय दीज एलिमेंट्स आर कॉल्ड ॲज इनर ट्रान्झिशन एलिमेंट. इनर ट्रान्झिशन एलिमेंट म्हणजे थोडक्यात हे जे एलिमेंट्स आहेत ते ब्लॉक एलिमेंट्स ज्यांच्यामध्ये शेवटचा इलेक्ट्रॉन कुठं ॲड होणार आहे? यफमध्ये ॲड होणार आहे. कोणत्या यफमध्ये? अँटी पेनाल्टिमेट किंवा प्री पेनाल्टिमेट शेलमध्ये. आपण सिम्पल डिफाईन करूया. द एलिमेंट्स इन विच लास्ट इलेक्ट्रॉन एंटर्स इन यफ सबशेल ऑफ प्री पेनाल्टिमेट और अँटी पेनाल्टिमेट शेल. आता हे प्री पेनाल्टिमेट किंवा अँटी पेनाल्टी शेल म्हणजे कोणती नेमकी? तर शेवटून तिसरी ज्याला आपण n-2 म्हणतो. जी सेल ॲटममध्ये खोलवरती आहे त्याला आपण डीप विदिन द ॲटम म्हणतो, म्हणजेच इनर टू दी ट्रान्झिशन. इथे लक्षामध्ये यांना आपण बोलूयात इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स. यांना आणखीन एक नाव काय आहे? यफ ब्लॉक एलिमेंट्स. काय म्हणून आपण यांना? यफ ब्लॉक एलिमेंट्स. पण तुम्हाला डेफिनेशन विचारली जाते कशाची? यफ ब्लॉकची. आपण काय सांगायची? फर्स्ट सांगायचं व्हॉट आर यफ ब्लॉक एलिमेंट्स? लास्ट इलेक्ट्रॉन एंटर्स इन यफ सबशेल ऑफ अँटी पेनाल्टिमेट शेल. याला आणखीन एक शब्द आहे. कुठला? प्री पेनाल्टिमेट शेल. अँटी ऑर प्री पेनाल्टिमेट शेल. दॅट इज ही कोणती असते नेहमी? n-2f शेल. जस्ट रिमेंबर n-1d म्हणजे पेनाल्टिमेट. मोस्ट इम्पॉर्टंट. n-1d म्हणजे पेनाल्टिमेट. n-2f म्हणजे अँटी पेनाल्टिमेट और प्री पेनाल्टिमेट. ओके, आणि ns जी असते ती मात्र अल्टिमेट असते. दे आर ऑल्सो कॉल्ड ॲज इनर ट्रान्झिशन एलिमेंट. आता आपण ट्रान्झिशन होण्यासाठी 2 रिझन बघितले होते. रिमेंबर करा, डीमध्ये ट्रान्झिशन होण्यासाठी आपण 2 रिझन बघितले होते. फर्स्ट सांगितलं होतं दे हॅविंग इनकम्प्लिटली फिल्ड n-1d सबशेल. आणि सेकंड सांगितलं होतं दे रिप्रेझेंट टू चेंज इन प्रॉपर्टीज फ्रॉम
मोस्ट इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एस ब्लॉक टू मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह पी ब्लॉक. आता इथे इनर ट्रान्झिशनसाठी कुठला क्रायटेरिया आहे? इनर ट्रान्झिशनसाठी फर्स्ट n-2 f सबशेल लाय डीप विदिन दी ॲटम. लाय डीप विदिन दी ॲटम मगाशी मी सांगितलं खोलवरती असतं ॲटममध्ये. दुसरं रिझन कुठलं आहे? दॅट इज इनर टू दी n-1 डी सबशेल. इनर टू दी n-1 डी सबशेल. And also they contain incompletely filled n-2 f subshell. तुम्हाला विचारलं जाईल why f block elements are also called as inner transition element. तुम्हाला हे 3 रिझन सांगावे लागतील. पहिलं n-2 f subshell lie deep within the atom. दुसरं that is inner to the n-1 d subshell. आणि तिसरं also they contain incompletely filled n-2 f subshell. ओके, हे तिन्ही रिझन तुम्हाला सांगावे लागतील. ठीक. नेक्स्ट पार्ट बघूया आपण, क्लासिफिकेशन. आता ह्या एलिमेंटचं क्लासिफिकेशन होत असताना जनरली यांच्या 2 सिरीज आहेत. एक आहे लॅन्थॅनॉइड सिरीज, त्याला आपण लॅन्थॅनोन्स, 4f ब्लॉक एलिमेंट्स किंवा फर्स्ट इनर ट्रान्झिशन सिरीज म्हणतो. नावं काय काय आहेत बघा. 2 सिरीजमध्ये एफ ब्लॉक एलिमेंट्स हे क्लासिफाय होतात किंवा इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स हे 2 सिरीजमध्ये क्लासिफाय होतात. फर्स्ट वन लॅन्थॅनॉइड्स, लॅन्थॅनोन्स पण म्हणतात, 4f ब्लॉक एलिमेंट्स किंवा फर्स्ट इनर ट्रान्झिशन सिरीज. ओके, ह्याच्यामध्ये कुठले कुठले एलिमेंट येतात? टोटल एलिमेंट्स येतात 14 एलिमेंट येतात. CE58 to Lu71, CE58 to Lu71, CE फॉर सेरियम, Lu फॉर लुटेशियम. विच लास्ट इलेक्ट्रॉन एंटर्स इन 4f सबशेल. ह्यांच्यामध्ये शेवटचा इलेक्ट्रॉन कुठं तयार होतोय? 4f, म्हणून आपण ह्यांना 4f ब्लॉक म्हणलं. ॲक्टिनॉइड सिरीज, त्याला आपण ॲक्टिनोन्स किंवा 5f ब्लॉक सेकंड इनर ट्रान्झिशन सिरीज एलिमेंट्स पण म्हणतो. याच्यामध्ये पण परत 14 एलिमेंट्स आहेत. TH90 टू Lr103, TH फॉर थोरियम, LR फॉर लॉरेन्सियम. एकूण 14 एलिमेंट आहेत. लास्ट इलेक्ट्रॉन एंटर्स इन 5f सबशेल. याच्यामध्ये गंमत अशी आहे की आपण ह्यांना लॅन्थॅनॉइड्स म्हणलं, पण ह्या 14 एलिमेंटमध्ये लॅन्थॅनम हा येतच नाही आहे. येतो का? पण ह्या 14 एलिमेंटचं नाव आपण लॅन्थॅनमवरून ठेवलं. असं का? हा लॅन्थॅनम हा डी ब्लॉक एलिमेंट आहे. लॅन्थॅनम हा डी ब्लॉक एलिमेंट आहे. तरी आपण या 14 एलिमेंट्सला लॅन्थॅनॉइड्स का म्हणायचं? बिकॉज दिस 14 एलिमेंट्स शोज क्लोजली रिझेम्बलन्स विथ लॅन्थॅनम. हे 14च्या 14 एलिमेंट लॅन्थॅनमसारख्या प्रॉपर्टी दाखवतात, लॅन्थॅनमला फॉलो करतात. सो दे आर ऑल्सो कॉल्ड ॲज लॅन्थॅनॉइड्स, किंवा त्यांना आपण लॅन्थॅनॉइड्स नावानं ओळखलं जातं. सिमिलर वे ॲक्टिनॉइड्समध्ये पण तसंच आहे. ह्या ॲक्टिनॉइड्समध्ये ॲक्टिनम हा नसतोच. ॲक्टिनम हा नसतो, तरी पण आपण यांना ॲक्टिनॉइड्स का म्हणलं? ड्यू टू देअर क्लोजली रिझेम्बलन्स प्रॉपर्टीज. सो दीज ब्लॉक एलिमेंट्स or inner transition elements are classified into 2 types. First one will be lanthanoids or 4f block. Second one will be actinoids and 5f block. दोघांमध्ये 14 एलिमेंट्स आहेत प्रत्येकी, आणि एकूण एलिमेंट जर बघितलं आपण या ब्लॉकमध्ये तर किती आहेत ते? 28 एलिमेंट्स. 28 एलिमेंट्स. आता पिरियडिक टेबलमध्ये मी तुम्हाला दाखवतो ते एलिमेंट्स कुठं आहेत ते. लक्ष द्या, इथं ह्या 3rd ग्रुपमध्ये 6th and 7th पिरियडमध्ये इथं लॅन्थॅनम आहे, इथं ॲक्टिनम आहे. हा इथं त्याने शेवटी घेतलं आहे बघा. इथं ॲक्च्युली हे एलिमेंट्स इथं आहेत. ओके, मग हे जे एफ ब्लॉक एलिमेंट्स आहेत त्यांचे ॲक्च्युअल प्लेसमेंट ही 3rd ग्रुप आणि 6th पिरियडमध्ये इथंच आहे. इथंच प्लेस झाले. ते कोण कोण? लॅन्थॅनमपासून ते हे 14 एलिमेंट्स, हे सगळेच्या सगळे 14 एलिमेंट्स तिथंच प्लेस झालेत एकाच ठिकाणी. कुठं? या ठिकाणी प्लेस झाले. पण आपण हे सेरियमपासून हे सगळे एलिमेंट्स बॉटमला का घेतले? का तर फक्त आपला स्टडी सोपा व्हावा म्हणून. जर मी हे इथंच पुढं प्लेस केले असते तर हा पिरियडिक टेबलचा हा पार्ट पुढं सरकला असता. म्हणजे पिरियडिक टेबलची जी सिमेट्री आहे, हे सगळ्या एलिमेंटच्या प्रॉपर्टी सारखे आहेत, ही सिमेट्री ब्रेक झाली असती. सो दॅट्स वाय आपण काय सांगूया, त्यांना आपण बॉटम प्लेसला प्लेस केले किंवा बॉटम पोर्शनला प्लेस केले. सिमिलर ॲक्टिनॉइडचं पण. म्हणजे तुम्हाला पोझिशन विचारली लॅन्थॅनॉइडची
किंवा पोझिशन विचारली ॲक्टिनॉइडची किंवा या ब्लॉक एलिमेंटची, तुम्ही काय सांगणार? ॲक्च्युअली दे आर प्लेस्ड ॲट थर्ड ग्रुप 6 अँड 7 पिरियड. तिसऱ्या ग्रुपमध्ये आणि 6व्या आणि 7व्या पिरियडमध्ये ते प्लेस झालेले आहेत एकाच ठिकाणी गठ्ठ्याच्या स्वरूपामध्ये, लॅन्थॅनमपासून लुटेसियमपर्यंत. मग आपण त्यांना बॉटम पोर्शनला का प्लेस केलं? जर आपण याच ठिकाणी त्यांना प्लेस केलं असतं, इफ दे आर प्लेस्ड ॲट धिस पोझिशन, इथं जर आपण त्यांना प्लेस केलं असतं, दे ब्रेक द सिमेट्री ऑफ पिरियडिक टेबल. पिरियडिक टेबलची सिमेट्री इथून ब्रेक झाली असती. मग ते आपल्याला पिरियडिक टेबलची सिमेट्री ब्रेक नाही करायचे. सो फॉर ओनली कन्व्हेन्सिंग दे आर प्लेस्ड ॲट बॉटम पोर्शन ऑफ द पिरियडिक टेबल. इथे लक्षामध्ये थोडंसं डिटेल्स बघूया आपण आणखी. आता ही पोझिशन बघा. याच्यामध्ये फर्स्ट मी सांगितलं ॲक्च्युअली दे आर प्लेस्ड ॲट इन थर्ड ग्रुप बिलॉंग्स टू 6 अँड 7 पिरियड्स. इफ दे आर प्रेझेंट और इफ दे आर रिप्रेझेंट, याच ठिकाणी आपण रिप्रेझेंट केले ॲट धिस पोर्शन, दे इंटरप्ट or break the symmetry of periodic table. Hence, for only convincing, they are representing at the bottom portion of periodic table. फक्त आपल्या सोयीसाठी आपण त्यांना बॉटम पोर्शनला रिप्रेझेंट केलं आहे, ॲक्च्युली ते तिथं नसतात. ऑल एलिमेंट्स हॅव्हिंग सिमिलर फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज, त्यांच्या फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टी सारखे. दे आर 2 सिरीज ऑफ 14 एलिमेंट्स. कुठल्या कुठल्या सिरीज आहे त्यांच्या? फर्स्ट सिरीज लॅन्थॅनॉइड्स 4F सिरीज कुठं प्लेस झाली? थर्ड ग्रुप अँड 6th पिरियडमध्ये Ce2Lu. सेकंड सिरीज प्लेस्ड ॲट सेकंड सिरीज कुठं प्लेस झालेली आहे? प्लेस्ड ॲट थर्ड ग्रुप अँड 7 पिरियड TH2Lr. सो आजच्या लेक्चरमध्ये आपण ए ब्लॉक एलिमेंट्स कोणाला म्हणायचं ठरवलं, इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स कोणाला म्हणायचं ते सांगितलं. त्याच्यानंतर आपण आणखीन काय सांगितलं होतं? आणखीन आपण काय सांगितलं? क्लासिफिकेशन सांगितलं होतं या ब्लॉक एलिमेंटचं आणि त्यांची पिरियडिक टेबलमध्ये असणारी पोझिशन सांगितली. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपल्याला लॅन्थॅनॉइड्स हा पार्ट डिटेल स्टडी करायचा आहे. ओके.